ओम तुला आधी हे द्यायचं आहे का? रशी तेवढी काढून ठेवी. हा आता मोटर त्या पाणी निघाले गेले बाई संपले. हा ती रशी म्हटलं नाही सोडून आणवावे एवढी पाय तेवढी ठेवून एवढी पाय तेवढी ठेवून बाकी आणवे. मला काय घेतलं तुला सांग किती मस्त. काल होती रामनवमी, त्यासाठी खास असं जेवण कोशिंबीर, इथं फूड कस्टर्ड बनवलेलं होतं, पनीरची भाजी आणि इथं मंदिरात प्रसादाचा शिरा होता तो आणलेला होता. तर असं होतं कालचं जेवण. तर आता आज आहे सोमवार आणि आजपासून मुलांची शाळा परत चालू झालेली. तर बुक आलेले नाहीत अजून, 1-2 दिवसात बुक देतो बोलले ते. तर छान अशी सकाळची देवपूजा, मुलं गेली की देवपूजा करून घेतली. देवपूजा झाली की कसं छान फ्रेश वाटतं. आणि आज कलश पण डबल हे केलेलं आहे. कलशातली पण आंब्याची पानं घातली ना ती 1-8 दिवस तर फ्रेश राहतात, परत 8 दिवसातून वगैरे असं बदलायचं. आंब्याची पानं ज्यावेळी फ्रेश राहतात त्यावेळी मग आपण पूजा करतो किंवा देवघरात छान वाटतं असं. नंतर उंबऱ्याची पण पूजा करून घेतली. आणि आता मुलांची शाळा चालू झाली, त्यांचं डबं वगैरे सकाळचं, त्यामुळे सकाळची आता लवकर कामं आवरतात. शाळा असली की सुट्टी असली की कशी आपली पण कामं मग लेटच होतात. तर सकाळचीच शाळा आहे, त्यांना डबा वगैरे करून दिलं, मग ती गेल्यानंतरच देवपूजा केली आणि इथं उंबऱ्याची पूजा पण करून घेतली. तर आज डब्यासाठी पण खास काय असं नाही, गवारीची शेंगच होती ती बनवली आणि चपात्या. आता शेंग जास्तीचीच बनवलेली होती, आता एखादी काहीतरी भाजी, दुसरी रस्सा भाजी करायची आणि चपात्या. त्यामुळं आणि आज गाजराचा हलवा करायचा होता. आता सकाळी झालं तर नाही तर संध्याकाळी करूया म्हटलं. उंबऱ्याची पूजा केल्यानंतर तुळशीची पण पूजा करून घेतली. तुळशीला सकाळी एकदा सासूबाई, त्यांना सवय आंघोळ झाली की त्या पाणी घालतातच. आणि देवपूजा झाल्यानंतर परत कोणी काय करना, मग परत एकदा डबल पाणी घालतो. तर फरशी वगैरे झालेले आहे आता, म्हणजे मुलं गेल्यानंतर झाडून पुसून घेतलं आणि मग देवपूजा केली ती. आता इथं स्वयंपाक सगळा झाला, जेवणं पण झाली. आता मम्मींचा सोमवार असतो, त्यांना उपवासाचं काहीतरी करायचं आहे तेवढं. तर इथं आता आज म्हटलं हा किचन कट्टा सगळा घासून घेऊया आणि बाजू आता वरच्या टाईल्स पुसायच्या राहिल्यातच त्या एक दिवशी का साफ करायचं आहे. आणि मिक्सर पण यावरती काल काय झालं, पनीरचे ह्याला ग्रेव्ही आपण बनवतो ते थोडंसं मिक्सरमधून भांड्यातून सांडलं होतं, याच्यावर पुसलं तरी असं थोडं चिकट राहतं. तर आज म्हटलं तर ह्याला काय पाण्यानं धुवत नाही मी, फक्त घासते आणि ओल्या कापडानं असं पुसून घेते. कारण इथं हे कसं गॅसजवळच मिक्सर राहतो नेहमी, त्यामुळं जरा चिकट होतोच हा. थोडासा बाजूला असता किंवा आपण दुसरीकडे ठेवत असलो तर मग एवढं खराब नाही होत, पण कायम तो तिथंच असतो. तर मिक्सरचं पॉईंट तिथंच असल्यामुळं आणि दुसरीकडे ठेवायचं म्हटलं तर मग ते सारखं काढा ठेवा, ह्यासाठी मग ते मसाला कसा आपल्याला सारखं काहीतरी वाटण करायचं असतं. एकदाच आम्ही नाही करून ठेवत, ज्यावेळी जे लागतं तेवढंच केलेलं असतं. त्यामुळं सकाळ संध्याकाळ दुपार म्हटलं तरी मिक्सरचा वापर होतो. मग तर काढून ठेवलं तर कसं मग ते सारखं कंटाळा येतो परत काढा लावा, त्यापेक्षा तिथून आम्ही हलवतच नाही. साफ करायलाच तेवढं बाजूला काढायचं. वायर पण चिकट झालती जरा, ती पण घासून घेतली आणि पाण्याने असा कोरडा करून घेतला. आणि थोडा वेळ आता लगेच लावायचा नाही, आता काम झालेलं आहे त्यामुळे आता संध्याकाळपर्यंत ह्याचा वापर होत नाही. तोपर्यंत पाणी नाहीच आज शक्यतो जात असं, कारण धूत नाही, फक्त पुसून घेतलेलं आहे. त्यामुळं तो सुकण्यासाठी उन्हात जरी ठेवला 10 मिनटं तरी चालतो. तर आता इथं सगळं गॅस कट्टा आणि बाजूच्या टाईल्स आहेत नाही तर गॅस जवळच्या ह्याच थोड्याशा चिकट होतात, कारण कितीही नाही म्हटलं तर फोडणीचं उडतं इकडचं तिकडचं. तेलकट म्हटलं तर एवढाच एरिया जास्त राहतो गॅसच्या जवळचा असा. तर नुसतं आपण फडकं फिरवतच असतो रोजच्या रोज, पण एकदा 1-2-4 दिवसातून जरी घासलं तरी पण मग स्वच्छ राहतं. इथं भांड्याच्या तिथं पण पाणी उडलेलं असतं, मग ते पण पाण्याचे डाग पण दिसतात. थोडंसं जरी घासलं तरी क्लीन होतं. त्यामुळे हे वेळच्या वेळी जे गॅसच्या जवळचा एरिया आहे, टाईल्स म्हणा, खिडकीत म्हणा किंवा गॅसचं पाय वगैरे, हे 4-8 दिवसाला असं व्यवस्थित घासलं ना खराब होत नाही, म्हणजे जास्त चिकट होत नाही आणि परत घासावं लागत नाही. कारण किचनवरती सतत इथं तेलकट सगळं काम आपलं इथंच असतं. त्यामुळं
वेळच्या वेळी स्वच्छ ठेवलं तर मग जास्त चिकट होत नाही आणि मग एकदाच जास्त घासायला लागत नाही. गॅसची पाईपसुद्धा त्यावरती पण थोडं घासून घेते, कारण त्याच्यावर सुद्धा तेलकट उडलेलं असतं. तर थोडंसं पाणी टाकून गॅस धुवून घेतला आणि नंतर हे कापडाने परत एकदा पुसून कोरडा करून घेतला. आतल्या बाजूनं पण थोडंसं फडकं फिरवून घेतलं की, ओला झालेला पुसून घेतलं की कसं गंज वगैरे पकडत नाही. आता साबण संपलेली होती, दुसरी साबण काढून घेतली. तर ही साबण भरपूर दिवस जाते. नंतर नळ पण घासून घेतलं आणि नळाच्या इथला पण, म्हणजे जेवढं हाताला येते तेवढं खालून. आता वरचं काहीतरी वर चढल्याशिवाय असं हाताला येत नाही. वर जे हाताला येते तेवढं पुसलं. आता खिडक्या पण ही जरा साफ करायला आलीच. चिकट खिडकी, गॅसजवळची खिडकी मात्र जास्त खराब होते इतर खिडक्यांपेक्षा. चिकटपणा त्यावरती जास्त राहतं. हे गॅसचे स्टँड आहेत ते पण घासून उन्हाला ठेवून दिलं की सुकतात. ऊन एवढं कडक आहे की 5 मिनटात हे सुकून जातं. नंतर सिंक पण घासून घेतलं. तर स्वयंपाक झाल्यानंतर हे परत स्वयंपाकाला आपल्याला जेवढा वेळ जात नाही ना, त्याच्या डबल वेळ परत हा साफसफाई करायला जातो. बघा, किचन आवरल्यानंतर मात्र परत छान वाटतं. हे स्टँड पण सुकलेलं होतं, ते पण आणून लावलं. आणि ही रोजचीच कामं असतात. रोज आपण सकाळ संध्याकाळ करावंच लागतं. इथं मिक्सर पण सुकलेला होता, इथं लावून दिला. तर आज हलवा करायचं म्हणून दूध थोडंसं घातलं नव्हतं, डेअरीला शिल्लक राहिलेलं तसंच होतं. 1 लिटर बरं असेल. पण आता हलवा म्हटलं मुलं येतील त्यावेळी करायचं म्हणलेलं, पण आता कंटाळा आलाय म्हणून म्हटलं तर जाऊ ते संध्याकाळी बनवूया. म्हणून हे दूध परत मी सकाळचं ठेवलेलं, नेहमीचं घरात ठेवतं ते, त्यात ओतूनच मग हे गरम करून ठेवून दिलं. म्हटलं ज्यावेळी आता करूयात करायचं होईल त्यावेळी. सकाळचं कसं आता उठल्यापासून 5-5:15 तरी उठलेलं असतंच. तर तेव्हापासून चालू राहतं. तर 11-12 वाजेपर्यंत कंटिन्यू काम राहतं. आणि परत मग थोडासा आराम करून मग काय करायचं झालं तर मग परत करू वाटतं, नाही तर परत कंटाळा आलेला असतो तोपर्यंत. आणि मी शक्यतो काय करते, माझी सगळी कामं होत नाहीत तोपर्यंत मी बसत नाही. एकदा बसलं की परत मग कामं राहिली की राहतात तसेच. त्यामुळे शक्यतो सगळं आवरूनच घेते. कपडे लावायची तेवढी मशीनची, ती शेवटी राहतं तेवढं. ते काय कधी मशीनची सुकतात पटकन. आता तर गरमी अशी आहे की पटकन सुकतात, त्यामुळे कधी जर लावली तर ते फक्त राहतं. म्हणजे खालचं सगळं आवरूनच परत मी वरती येते. मग वरती कधी वरचं झाडलेलं असतं सकाळीच, पण कधी राहिलं असेल तर मग काय वरचं थोडंफार आवरून पुसून कपडे लावायचं, हे मग दुपारनंतरचं काम असतं. आणि डबा नसेल तर मग ते काम सकाळचं होतं. तर हे बघा, रताळ्याचे पापड हे आरावरती भाजलं जातात, कारण हे तेलात जास्त फुलत वगैरे नाहीत, कारण ह्यामध्ये दुसरं काय शिजवलेलं वगैरे काय घातलेलं नसतं. आणि इतर ह्याच्यासारखं कसं ते आपण कुरड्याचे पापड वगैरे फुलतात तसे ते जास्त फुलत नाहीत. तर त्यांचा सोमवार आहे त्यामुळं खिचडी नको म्हणलेलं त्या. हे उपवासाचं आहे ते तळलं, ताक केलेलं होतं आणि राजगिऱ्याचं लाडू पण होतं. मग फळं तर असतातच. तर सगळं आवरल्यानंतर मग हे केलं. आणि आता हे पापड पण 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवलेलं होतं. आता ह्याला भरून डब्यात ठेवून द्यायचं. उपवासाला जर खिचडी आवडत नसेल तर मग रताळ्याचा खीस पण करून ठेवतात, तो नंतर दुधात वगैरे भिजवून खाल्ला जातो. तर असं होतं आजचं थोडंफार सकाळचं रुटीन. तर त्यानंतर आज मी ना ह्याच्यासाठी आपलं कडधान्याला मोड आणण्यासाठी हे मागवलं, स्प्राउट मेकर मागवलेलं होतं. तर ते पार्सल आलेलं होतं. आता ते कसं आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आता व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे इथंच मी थांबवते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.